जेन झी जिकडे तिकडे हा शब्द प्रचलित आहे, पण आज मी त्यांना पण लेबल केलं पण त्यांच्या वयोगटाबद्दल मी बोलणार आहे की ह्यांचा वयोगट जो आहे तो साधारण 14 ते 29 वगैरे असा आहे. पण ॲक्च्युली महत्त्वाचा वयोगट जो असतो, ज्यांना टीनेजर्स म्हणतो, किशोरवयीन मुलं म्हणतो, तो वयोगट जो आहे तो साधारण 12 ते 25 ह्याच रेंजमध्ये आहे. आणि कमाल वय आहे हे. कमाल म्हणजे अतिशय कमाल, म्हणजे इतक्या पॉसिबिलिटीज आहेत या वयामध्ये. नीट हँडल केलं तर इलेक्ट्रिसिटी, नाही करता आलं तर मग शॉर्ट सर्किट. हे आपल्याला सगळ्यांना घरोघरी माहिती आहे ज्यांच्याकडे टीनेजर्स आहेत ते. पण काय गडबड होती ना की आपण त्यांच्या न्यूरोसायन्सबद्दल समजून घेत नाही, फक्त लेबल करतो ह्या मुलांना. आपण पण त्या वयातून गेलो, आपण पण सेम होतो, फक्त आपलं एन्व्हायरमेंट बदललेलं होतं. सो न्यूरोसायन्सचे आत्ता म्हणजे आपल्याला का लक्षात घेणं गरजेचं आहे की आधी कसं असायचं की लोकांचं असं म्हणणं होतं की 0 to 5 या एजमध्ये जे काही ब्रेन डेव्हलपमेंट होते ती ग्रोथ अँड डेव्हलपमेंटची स्टेज, आणि पुढे जे काही असेल ते बिल्टअप असतं. पण लॉट ऑफ रिसर्च इज शोईंग की आता इमेजिंग टेक्निक्समुळे की ब्रेनच्या, मेंदूच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटचा अजून एक मोठा पिरियड आहे जो साधारण 12 ते 25 प्लस मायनस 1 or 2 इयर्स प्रत्येकासाठी. हे खूप मोठा ऑपॉर्च्युनिटी विंडो आहे, कारण ह्या वयामध्ये मुलांच्या मेंदूमध्ये नवीन गोष्टी शिकण्यासाठी ज्या जोडण्या, ज्या आपल्या न्यूरल नेटवर्क्स किंवा सिनॅप्सेस आपण म्हणतो, आपण त्याच्याबद्दल वेगळं बोलू, तर ते नवीन जोडण्या घडण्याचा स्पीड किंवा शक्यता जास्ती निर्माण होतात. म्हणजे त्या पटकन कुठली नवीन गोष्ट या वयोगटातली मुलं शिकून घेऊ शकतात. बट त्यांचा या एजमध्ये येईस्तोवर त्यांचा इमोशनल ब्रेन, लिम्बिक सिस्टम फुली डेव्हलप्ड आहे. पण त्यांचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स, म्हणजे हा जो उत्क्रांतीमध्ये सर्वात शेवटी तयार झालेला आपला मेंदू आहे की ज्याच्यामध्ये तुमचं क्रिटिकल थिंकिंग, रॅशनल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, प्लॅनिंग, त्याच्यानंतर हे सगळे जे एक्झिक्युटिव्ह फंक्शन्स किंवा स्वनियंत्रण, ह्या सगळ्या ज्या मेन गोष्टी असतात आपल्याला मॅच्युअर्ड ॲडल्ट्समध्ये आपण जे वागू शकतो, सरासर विचार करू शकतो, हा मेंदूनं अजून अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे त्यांचा ॲक्सिलरेटर फास्ट आहे, पण ब्रेक अजून त्यांना जमत नाही लावायला बऱ्याचशा ठिकाणी. म्हणून कळतं पण वळत नाही, हे वय आहे टिपिकली. करेक्ट. सो ह्याच्यामध्ये पॉसिबली कॅच देम यंग, म्हणजे आर्मीमध्ये पण ह्याच वयात मुलांना घेतात, कारण ते खूप इम्प्रेशनेबल एज आहे. ड्रग पेडलर्स पण ह्याच वयामध्ये मुलांना टार्गेट करतात. सोशल मीडिया ह्याच वयामध्ये, गेमिंग कंपनीज ह्याच वयामध्ये करतात, कोचिंग क्लासेस, शिक्षण, सगळं 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 ह्या वयोगटाला टार्गेट का? कारण हे खूप पोटेन्शियल असणारं वयोगट आहे. इट कॅन गो आयदर वेज, म्हणजे बेसिकली. सो इथे आपल्याला खूप नीट समजून घेण्याची गरज आहे की मुलं, आपण पण त्या वयातून जाताना नक्की काय घडत होतं. त्यामुळे ते लेबल करायला नको, आपल्याला अंडरस्टँड करायला पाहिजे, आणि मग आपल्याला आपली मुलं रिक्लेम करायला पाहिजे. सोशल मीडियाच्या हवाले करून हवालदिल होऊन चालणार नाही आहे आपल्याला. सो त्याच्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्न करत आहेत. म्हणजे किती मला मेसेजेस येत आहेत की ह्या वयोगटाचं काय करायचं, आम्हाला काळजी वाटते, यांच्याशी बोलाल का तुम्ही? तर हे सगळं तर म्हणजे दिसतंच आहे आपल्याला समोर. पण प्रॉब्लेम आत्ता कुठे होतो आहे? आपल्या वयोगटामध्ये एवढं का नव्हतं, आणि आत्ता आपल्या वेळेस, आपल्या एजमध्ये आपल्याला एक्सपोजरच कमी होतं. आपल्याला काही पॉईंट्स होते नॅव्हिगेशनचे, किंवा काही कॉमनॅलिटीज पण इतक्या होत्या आपल्या करिअर्समध्ये. आईवडिलांचं, आजी आजोबांचं करिअर, आपलं करिअर, त्याचे पाथवेज, त्याचे चॉईसेस, गाणीसुद्धा काही कॉमन होती. आता तर तीही राहिली नाहीत, प्लेलिस्ट पण आपली वेगळी होते यामुळे. सो इतकं जग बदललं आहे. ह्यांना AI आलेला आहे, त्यांना जॉब्स कुठले असणार आहेत माहिती नाही आहेत, कुठल्या डिग्रीचा आपल्याला फायदा होणार आहे का नाही माहिती नाही आहेत, कुठल्या स्किल्स शिकेस्तोवर रिडंडंट होत आहेत. असं इतकं कॉम्प्लेक्स, रिलेशनशिप्समध्ये कॉम्प्लेक्स आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे ह्या वयामध्ये ना असं पण, म्हणजे मला डॉक्टर श्रीराम गीत म्हणायचे की हे वय असतं, या वयामध्ये ना ती तुझ्याकडे बघते, हे एवढं वाक्य 90% मुलाला 50% आणायला पुरेसं आहे. सो हे इतकं कॉम्प्लेक्स जग त्यांच्या आजूबाजूला जास्ती झालेलं आहे या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे. म्हणून त्यांना समजून घेणं अजून गरजेचं आहे. आणि त्यासाठी ना मेन गडबड अशी होते की आपण जेव्हा ड्रायव्हिंग करतो, फ्युचरकडे आपण ड्राईव्ह करतो, 4 व्हीलर जर ड्राईव्ह करत असाल तर पालक, आजी आजोबा आणि मूल असं एकत्र जर का जात असेल, तर आपल्याला कायम लक्षात ठेवायला पाहिजे की कारला एक फ्रंट, म्हणजे आपली जी विंडशील्ड असते ती मोठी असते, त्याच्यात बघून आपण ड्रायव्हिंग करतो. आणि रेअर व्ह्यू मिरर, जो मागे बघण्यासाठी रेफरन्स, आणि साईडचे मिरर्स ते छोटे असतात, कारण आपल्याला पुढे बघून गाडी चालवायची असते, आणि मागचे फक्त रेफरन्स पॉईंट्स म्हणून आपल्याला ते मिरर्स दिले, म्हणून ते छोटे असतात. आत्ता गडबड कुठे होती आहे की ड्रायव्हिंग करताना मुलांचं जग बदललं आहे, आपले सल्ले त्यांना लागू पडत नाही आहे, म्हणून आपल्याला वाटतं ही मुलं आपलं ऐकत नाही आहेत.
कारण आपण त्यांचं जग त्यांच्या नजरेने कारण ते गोंधळलेलंच आहे, आपल्यालाही माहिती नाही, आपण जगलोच नाही हो त्यांचं जग. सो ड्राईव्ह करताना आपल्याला पण थोडासा विंडशील्डमध्ये बघून ड्राईव्ह करून फक्त रेफरन्स पॉईंट म्हणून आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस तसं होतं, हे धरायला पाहिजे. आणि मुलांनाही ह्याची जबाबदारी द्यायला पाहिजे की तुम्ही कळतं आहे आम्हाला की तुमचं लाईफ खूप कॉम्प्लेक्स आहे, आम्ही समजू शकतो. तुम्ही खूप स्पीडनी ड्राईव्ह करताय आत्ता. फ्युचर इज व्हेरी कॉम्प्लेक्स. नागमोडी वळणं आहेत. हा रस्ता आमच्यासाठी पण नवीन आहे, आम्हाला माहिती नाही आहे काय आहे हा. सो तिथे तुम्ही जात असताना फक्त विंडशील्डमध्ये बघून चालणार नाही आहे, तुम्हाला मागे आणि साईडला पण बघायला लागतं. त्यामुळे थोडासा रेफरन्स आमच्या पण विजडमचा घ्या. तुम्हीच ड्राईव्ह करणार आहात, पण लेट्स बिकम लाईक अ पार्टनर इन ड्रायव्हिंग, की काही रेफरन्स पॉईंट्स आपले आणि महत्त्वाचं विजन हे पुढचं असलं पाहिजे. असं जर का पार्टनरशिप झाली तरच आपण आपल्या टीनेजर्सला रिक्लेम करणार आहोत. मला आत्ता हा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला आणि पुढचे काही रील्स आपण टीनेज ब्रेन त्याला अंडरस्टँड करणं, डोपामिन म्हणजे नक्की काय, मेलेटोनिन म्हणजे नक्की काय, त्याच्यामुळे होणारे आत्ताचे प्रॉब्लेम्स काय आहेत, आणि हे सगळं जर पालकांना कळलं ना तर मुलांबरोबरचा संवाद जास्ती चांगला होऊ शकतो आणि काही प्रॉब्लेम्स ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होऊ शकतात.